रूप तुझे ते छान, रूप तुझे ते छान गणेशा, रूप तुझे ते छान. अनन्यासोबत गायचं आहे म्हटल्यानंतर तुम्ही नर्वस झालात का? थोडासा. खूप आनंद आहे की एवढ्या लोकांनी आतापर्यंत बघितलं. याचा अर्थ असा आहे की हे गाणं लोकांनी पसंत केलंय. मला खूप आवडलं. मला रिहर्सलसाठी पाठवलं होतं गाणं, पण मला कुठेतरी जरासं असं कुठेतरी कसर वाटत होती राहिली. म्हणून मी त्याला रिक्वेस्ट केली की मला जरा यार मुखडा परत गाऊ दे. अरे बापरे. तर त्यांनी परमिशन दिली. मासे बिसे आणायला जायचं लालबागला. स्टेज बारीक असायचा, त्याच्यावर बाप्पा छोटी मूर्ती असायची. मी माझ्या 5-6 वर्षाच्या वयात मी बघितलंय लालबागचा राजा. आज लालबागचा राजा बघा तुम्ही. लिटरली लाईन तुम्ही जर बघितली, असं डोकं पायावर असं ठेवतात आणि बाजूला ढकलून देतात. इतका त्या बाप्पाचा इतकं महत्व वाढलेलं आहे. केवढं रूप तुझे ते छान गणेशा, रूप तुझे ते छान, रूप तुझे ते छान गणेशा, रूप तुझे ते छान. सो रेडिओ सिटी मराठीवर अभि आहे तुमच्या सोबत. आणि खऱ्या अर्थाने आज कधीच असं होत नाही घरी की घरातून निघतोय आणि आई विचारते कुठे चालला. आज एकाएकी आईने विचारलं कुठे चालला, आणि मी असं अभिमानाने सांगितलं की मी आजी आसानला चाललेलो आहे, आणि जिथे सिंगर्स घडतात, जिथे एक पिढी घडते, आणि इथून पुढे संगीताची परंपरा जी आहे ती सुरू राहणार आहे. ऑल क्रेडिट गोज टू यू. पद्मश्री सुरेश वाडकर सर सोबत आहे. आणि आज दही साखर दिलं मग आईने, म्हणे ऑल द बेस्ट, इतका मोठा इंटरव्ह्यू करायला चाललेला आहे. खऱ्या अर्थाने सर कधी गणेशाची गाणी ऐकत ऐकत मोठा झालो, आणि खऱ्या अर्थाने ती गाणी ज्यांचा आवाज जे मी लहानपणीपासून ऐकत आलेलो आहे, कानावरती पडत आलेलं आहे, ते शेजारी येऊन ठाकलेलं आहे म्हटल्यानंतर मलाही थोडंसं धाकधूक होते. पण गणेशाचा हात डोक्यावरती आणि सरस्वतीची साथ ज्यांच्याकडे आहे त्यांना कुठलीच चिंता नसते. खऱ्या अर्थाने सर थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ रेडिओ सिटी. आणि रूप तुझे छान सागरिका म्युझिकचं गाणं दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त काही ना काही नवीन सागरिका म्युझिक घेऊनच येत असतं आपल्यासाठी. पण ह्या वर्षी एक ट्रीट आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे. कारण तुम्ही राईट साईडला बघत असाल, अनन्या आहे आपल्यासोबत, आणि एक गोल्डन कॉम्बिनेशन म्हणजेच अनन्या आणि सुरेश वाडकर सरांचं फॉर द फर्स्ट टाइम दे आर डुईंग डुएट. एक पिता पुत्रीची जोडी आपल्याला गाण्यात ऐकायला मिळते. गाणं तर फॅब्युलस झालेलं आहे. पण सर अनन्यासोबत गायचं आहे म्हटल्यानंतर तुम्ही नर्वस झालात का? थोडासा. कारण ती तर छान गाणारच होती. अच्छा. मला जमतंय की नाही हेच लक्षात येत नव्हतं. ओके. आणि लाडकी असल्यामुळं जरा कुठं काय होत असलं तर डांटता पण येत नाही ना तिला. अच्छा. त्याचं आणखी टेन्शन वाढते. ओके. आणि आमचे संगीतकार आमचे निलेश मोहरी, दी ग्रेटेस्ट म्युझिक डायरेक्टर वी हॅव इन आवर इंडस्ट्री. आता कमिंग टू द परफॉर्मर ऑफ द सॉन्ग आपण असं म्हणू शकतोय. डान्स, सिंगिंग अँड देन मग कोरस पार्ट मध्ये पण तितकाच मोठा पार्ट होता. अनन्या आहे अपकमिंग इमर्जिंग असं आपण म्हणू शकतोय स्टार. कारण डान्स पण तितकाच उत्तम केलेला आहे जितकं उत्तम सिंगिंग गाण्यामध्ये केलेलं आहे अनन्याने. अनन्या, दोघांपैकी अवघड काय केलं? गाणं. का? ते तर तू शिकलीस डान्स. मी खरं सांगते, मला डान्स करायला खूप आवडतं. आणि एक तो प्रेशर नसतो ना, कारण आपण डान्सर, म्हणजे मी डान्स एवढं शिकले नाही तर तो एक प्रेशर नसतो की आता मला खूप छान करावं लागेल. अच्छा. ओके. सो गाण्यात कसं होतं की आपण शिकलोय तर एक एक्सपेक्टेशन असते आणि मग थोडंसं प्रेशर पण असतं. आणि बाबांसोबत गातेय सो तो पण प्रेशर होता. बट डान्स मध्ये असं होतं की आय वॉज व्हेरी फ्री. अच्छा. ओके. सो मला ऍक्च्युली डान्स जास्त सोपं वाटलं. आणि बाबांसोबत गाणं किती अवघड वाटलं? म्हणजे रियाजाच्या वेळेस तर ऑब्व्हियसली तुम्ही सोबत बसतच असाल. हो. बट
स्टुडिओमध्ये जाऊन फुल फ्लेज गाणं रेकॉर्ड करणं म्हणजे नेहमी असंच वाटतं की त्यांना ते खुश झाले पाहिजे ऐकून. तर तसं खूप म्हणजे ती इच्छा असते खूप माझी. ओके, सो फायनल आलेला आहे सर मिक्स. तुम्ही खुश आहात का? छान छान छान. माझी मुलगी म्हणून म्हणत नाही मी, अच्छा, की तिची गाण्याची आत्मा फार छान आहे. ओके, विच इज काय म्हणतो ना की देवाचाच आशीर्वाद लागतो तो. खरं, अगदी खरं. कारण गाण्याची मी जे मुलांना गाणं वगैरे शिकवतो, ही गाणं ऍज सच त्यांना शिकवत नाही. मी त्यांना गाण्याची नजर काय असावी हे सांगत असतो. ओके, या गाण्याला आता 2 लाख व्ह्यूज, जे तुमच्यासाठी तर काही नाहीये, ते झालेले आहेत आणि अनन्याला सक्सेस मिळते. निलेश दा त्यामध्ये म्युझिक केलेलं आहे आणि प्रेक्षक गाणं बघतायत, सागरिका म्युझिक वरती प्रेम देत आहेत. जे बघतायत, जे ऐकतायत, त्यांना तुम्ही काय सांगाल सर? खूप आनंद आहे की एवढ्या लोकांनी आतापर्यंत बघितलं. याचा अर्थ असा आहे की हे गाणं लोकांनी पसंत केलंय. बरोबर. आणि सगळ्यांचंच पार्टिसिपेशन आहे. निलेशनी इतकं गाणं छान केलंय. ते कुलकर्णी ना, कुलकर्णी साहेबांनी गाणं लिहिलेलं आहे. मी अनन्या आणि मुलंही गायले. ते मध्येच मुलांचा आवाज येतो, किती गोड वाटतं. खूप छान वाटतं की मुलंही पार्टिसिपेट करतायत. आणि एक छानसा असं बुके, गुलदस्ता झालाय असं वाटतं ते गाणं. व्हेरी ट्रू. आणि मला खूप आवडलं. मला रिहर्सलसाठी पाठवलं होतं गाणं आणि मजा आली एकंदरीत. पण मला कुठंतरी जरासं असं कुठंतरी कसर वाटत होती, राहिली. म्हणून मी त्याला रिक्वेस्ट केली की मला जरा यार मुखडा परत गाऊ दे. अरे बापरे. तर त्यांनी परमिशन दिली आणि मी दिस इज हिज ग्रेटनेस असं मला वाटतं की एवढं इतके वर्ष इतकं सिद्धहस्त गायल्यानंतरही ते आज त्यांना जर वाटलं की हे थोडं 100 नाही 99 तर ते परत जाऊन सांगतात संगीतकाराला की मी जाऊन एकदा परत करतो मुखडा. सो दिस इज नेक्स्ट लेवल ह्युमिलिटी. म्हणजे हे असं आता तुम्हाला नाही दिसणार. गणेशोत्सव सुरू आहे सर. गणेशोत्सवात गाणं आलंय, त्यानिमित्त आपण सगळे भेटलो. पण तुमच्या घरचा गणेशोत्सव विशेष असतो, कसा असतो, किती दिवसांचा असतो, प्लीज जरा सांगा. माझ्याकडे गौरी गणपती असतात आणि माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरात बाप्पा येतात दरवर्षी. माझ्या जन्माच्या आधी नुसता सफेद शाडूचा गणपती असायचा, रंग नसायचा, म्हणजे रंगवलेला नसायचा. तर माझ्या आईसाठी नवस केला होता, सॉरी माझ्यासाठी आईने आमच्या नवस केला होता की मला मुलगा झाला तर रंगीन गणपती आम्ही. अरे बापरे. आणि त्याप्रमाणे आम्ही आलो. मग आमच्या घरात बाप्पा रंगीन यायला लागले. आणि मी जाणता होईपर्यंत बघतोय मी आता आय बी कम्प्लिटिंग 69, आय बी 70. तर जाणता एक 2-3 वर्षाचा मुलगा चांगला जाणता तिथपासून मी बघतोय आमच्या घरात गणपती येतात. आणि खूप माझे वडील असताना खूप सांभाळ असायचा त्याचा. आरास आठवडाभर आधी, कारण मिलमधनं कामावरनं आले की मग आरास करायची. जेवढा वेळ मिळेल तर एक आठवडाभर पहिल्यापासून तो वरती पडदा लावून, खोली सिस्टम आमची लाईन रोडला, आणि पलंगावर आणखी एक टेबल ठेवून मग गणपती वरती. पण ती सगळी आरास आम्ही आपली हातोडी द्यायला, खेळा द्यायला खाली लहान लहान पोरं. पण आम्हाला जवळ आमचे दादा आम्ही होण्याचे त्यांना जवळ जायला मिळत नसे. ओके. कारण गणपतीचा सांभाळ फार असतो, लोक मानत नाही. आता पण आमच्याकडे आम्ही कोणी बाकी कोणी, मी आहे किंवा अवधूत आहे किंवा पद्मा आहे किंवा दीदी आहे आमची, आम्हीच फक्त, किंवा अवधूतची बायको, बाकी पोरं ते प्रसाद किंवा बाकी काय करायला सगळं
अच्छा. पण देवाची फुलं लावणे वगैरे ते आम्हीच करतो. दुपारी सगळे झोपल्यावर आम्ही लावतो मग जाऊन. अरे बापरे. ओके. असं सिक्रेट रिव्हील होतं इथे. पण खूप सांभाळ असतो, त्यांना सांभाळायचं असतं खूप. आणि कसं आहे की पुन्हा गणपती बाप्पा असा देव आहे की विघ्नहर्ता आहे, बुद्धीचा देव आहे, कलेचा देवता आहे. तर सर्व काही त्यांच्यात आहे. आणि सगळ्यात आधी देव, प्रथम देव म्हणजे गणपती बाप्पा. बरोबर. तुम्ही त्यांच्याकडं अगदी मनानं तुम्ही मागा, अगदी मनानं मागा तुम्ही, ते तुमची इच्छा पूर्ण करणारच. आणि असे शेकडो अनुभव आहेत. आणि जागृत देवस्थान, आता तुम्ही सिद्धिविनायकाला बघा, पूर्वी आम्ही हजारो वेळ तिथलं जायचो, पास व्हायचो. मुश्किलीनं म्हणजे लोक जायची, आत यायचे दर्शन करायला. असं नव्हतं जे मंगळवारी लोक चालत येतात. तर काहीतरी प्रचिती असते लोकांना. खरं. लालबाग बघा, आता मी आताच सांगत होतो कोणाला, आज त्यांचा एक युट्यूबवर फोटो आले, दत्त रूपात छोटीशी मूर्ती आहे. अच्छा. ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आई बरोबर मासे बिसे आणायला जायचं लालबागला. उजव्या बाजूला मसाल्याचं मार्केट सगळं. अच्छा. डाव्या बाजूला मच्छी, मटण सगळं. ओके. आणि मधोमध असं स्टेज बारीक असायचा, त्याच्यावर बाप्पा छोटी मूर्ती असायची. अच्छा. एक गुलाल लावायला एक टोपी घातलेले ग्रस्त बसलेले असायचे. कोणी आलं तर त्याला गुलाल लावायचं. अरे बापरे. मी माझ्या 5-6 वर्षाच्या वयात मी बघितलंय लालबागचा राजा. आज लालबागचा राजा बघा तुम्ही. दुनियेतनं लोक येतात. खरं, अगदी खरं. आणि असं कोणी गेला एकदा ते अंगारा लावला, ते लावला, टिका लावला की बाकी तो बसलेला असायचा जो मी ग्रस्त. आता तिथं लिटरली लाईन तुम्ही जर बघितली, असं डोकं पायावर असं ठेवतात आणि बाजूला ढकलून देतात. इतका त्या बाप्पाचा इतकं महत्व वाढलेलं आहे. केवढं याचा अर्थ काय आहे की कशा प्रचिती असतील लोकांना, ज्यांनी जी पण इच्छा केली त्यांना लाभलेलं आहे. आणि कुठनं लोक येतात. रोज मला वाटतं 1 लाख ते 1.25 लाख लोक दर्शन करतात. आणि मग VVIP त्यांना वेगळं, तिकडनं पोलीस पळत असतात, हा आला तो आला. मी माझ्या छोटूला सगळेच होतो आम्ही, पहिल्यांदा घेऊन गेलो होतो. 1.25 वर्षाची, 1.5 वर्षाची होती. तिनं जे रश बघितला तिथला, तिनं रडायलाच सुरू केला. जियाला मी बड्या मुश्किलीनं. आणि गर्दी पण त्या दिवशी भरपूर होती. आणि काय होतं मग अशा वेळेला पण मनाला की हे आपल्यासाठी लोक हे इथनं थांबवणार लोकांना, नमस्कार करा. सकाळपासून लोक उभे असतात 3 दिवस. आणि मग जियानी ते तिथपासून मी म्हणजे गेलेलोच नाही अजून. तसा मी लहानपणापासून दर्शन करत आलोय. तुम्ही तेव्हा गेलेले आहे जर जेव्हा कुणीच नव्हतं. रूप बघितलं, मूळ रूप. खरंय. आता भव्य दिव्य रूप आहे. आणि टीव्हीत तर दर्शन होतं, तिथे जाऊन दर्शन घेणं. सिद्धिविनायक बाप्पाचं पण असंच आहे. मी तुम्हाला म्हणालो ना, माझ्या शेजारीच माझे अगदी जवळचे मित्र राहत होते. ते प्रीमियर ऑटोमोबाईल मध्ये होते, होनावर म्हणून. तर मी जायचं काही नाही, सिंपल भटजी असायचे तिथं. अरे बापरे. एखाद दुसरा माणूस दर्शनाला गेला आला. देऊळ
आता जसं म्हटलं सोमवार रात्रीपासून लोक पायी येतात. किलोमीटरच्या किलोमीटर लाईन्स असतात. अगदी खरं आहे. आता आपण म्हणजे नव्याने म्हणू शकतोय की नवसाचे पद्मश्री सुरेश वाडकर सर आपल्या सोबत माझ्या घरचा गणपती नवसाचा आहे. हो, आणि आम्ही पण जाऊन आता काहीतरी नवस. त्या नवसामुळेच मी आलेलो आहे. वाडकर सर माझे नवसाचे. सो खरंच खूप छान गाणं होऊ शकतं, नवसाचा वाडकर. सागरिकासाठी नेक्स्ट इयरचा ट्रॅक रेडी आपला. सो गुड टू हिअर दॅट. आणि आता ज्या गाण्यासाठी आपण इथे भेटलेलो आहे सर, आपली इथे गप्पा सुरू आहेत. रूप तुझे छान एकदा प्लीज झालं पाहिजे. आम्ही तिघही गातो. हो. रूप तुझे ते छान गजानन, रूप तुझे ते छान, रूप तुझे ते छान गणेशा, रूप तुझे ते छान. वाव. खरं तर मला थँक्यू तुम्हाला म्हणायचंय सर, निलेश दा, अनन्या, की तुम्ही इतकं छान गाणं घेऊन आलात. आणि गाण्याचं आत्ताचं आपण बघता विजन, ज्या पद्धतीने गाणं चालतंय ते असंच ओंकार स्वरूपासाठी सारखं अविरत चालेल हे क्लिअरली दिसतंय. थँक्यू सो मच. ऍक्च्युली कधी कधी हा एक हे होतो ना की पूर्वीसारखं कसं की सीडी आलेली असायची, तर एकदम जसं ओंकार स्वरूपा कंपनीनी प्रत्येक पंडालमध्ये नेऊन दिलेलं होतं. त्यामुळे ते और भी वो उसका सगळे पंडालवाले वाजवायचे. अरे वा. आणि पंडालमध्ये वाजायला लागले की सगळी दुनिया ऐकते ना त्याला. आता तसं नाही आहे ते. त्यांनी युट्यूबवर त्यांनी ऑन केलं तरच ते डाउनलोड पण दुसऱ्या मोबाईलवर करू शकतात. अगदी खरं आहे. किती छान नॉलेज आहे सर तुम्हाला सगळं. अरे, आणि तुम्ही मी बघितलं रिसेंटली सगळ्यांबरोबर जगायचं आहे म्हटल्यावर पाहिजे. तुम्ही रिसेंटली फार ऍक्टिव्ह झालेला इंस्टाग्राम वरती. तुम्ही स्वतःच हँडल करता की? ऍक्च्युली मला घरातल्यांनी हँडल केलंय त्यामुळे मी सुरू झालं. सो काय काय माहिती तुम्हाला इंस्टाग्रामचं? तुम्ही काय काय? नाही बेटा, मला काही आय एम टोटल घाटी कोल्हापुरी. आता विचारलं की तांबडा रस्सा कसा बनवतात ते लगेच सांगतो तुम्हाला. अच्छा. येस. तुम्ही कुक पण करता? पण त्यांचं मोठेपण असं आहे की त्यांना इंस्टाग्रामची गरज नाही. इंस्टाग्रामला त्यांची गरज आहे. पण आजच्या पिढीत किंवा आजच्या ज्या समयात, आजच्या जमान्यात जगायचं असलं तर हे सगळं आलं पाहिजे. आता ही पोरी मला शिकवतात. अच्छा. सो पद्माजी ज्या असतात त्या किचन मध्ये असतात का? नाही हो, किचन मध्ये तिला कुठे वेळ मिळतो. आम्हीच तिला अशी झुंपून दिली आहे या शाळेमध्ये. शाळेचं काम, लेकी, एक छोट पोरग हे, आणि जाणं येणारी घरी भेटायला मंडळी, ऑफिसची मीटिंग्स, तिच्या ट्युशन्स, तिचं स्वतःचं गाणं. कधी कधी खूप परेशान होते ती. तेवढी तिला मुभा असते की थोडी थोडी चिडचिड, कारण प्रेशर तेवढं आहे तिच्यावर. पण करते ती, अगदी मनोभावे करते. आणि पाहुणे मंडळी पण आली तरी त्यांच्याबरोबर. आमच्या घरात सगळ्यात पॉप्युलर जर कोण पात्र असेल तर ते पद्मा वाडकर. तुमच्या आधी की तुमच्या नंतर? माझ्या आधी. आता अरे बापरे. कारण मी माझी पॉप्युलरिटी ह्या गाण्या वाजवण्यामुळे, तिची पॉप्युलरिटी माझी बायको म्हणून नुसती नाही आहे. ती चांगली ह्युमन बिईंग आहे, खूप प्रेमळ आहे. आहो भगत मध्ये तिचा हात कोणी आमच्या घरात पकडू नाही शकत, त्यामुळे आणखी पॉप्युलर आहे. वा, खूप छान, खूप छान. आणि हेच सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की एक कलाकाराने परिपूर्ण गृहस्थाश्रमात पण असणं तितकंच महत्वाचं, त्याच्या कलेत सुद्धा असणं महत्वाचं असतं, जेणेकरून सगळ्या अवस्था बघितल्या पाहिजेत त्यांनी.
सो खूप छान आम्हाला हे सगळं बघून आणि ऐकून वाटतंय सर. अशीच नवनवीन गाणी अनन्याच्या साथीने सुद्धा आणि तुम्ही सुद्धा, अनन्या तू इंडिपेंडंट सुद्धा घेऊन येत राहा आणि असंच आम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध करत राहा सर. थँक्यू सो मच निलेश दा. तू सुद्धा या गाण्यात पार्टिसिपेट करून इंडो वेस्टर्न सरांना एक नवीन छान केलं. इंडो वेस्टर्न पण त्यांनी इतकं बॅलन्स केलेलं आहे. खरंय, कारण एक रिदम इंडो वेस्टर्न वाजतोय पण गाणं टोटल इंडियन आहे. खरंय, अगदी खरंय. आणि शब्द पण इतके चांगले आहेत की त्यामुळे ते खूप बॅलन्स झालंय. तसं गुलदस्ता आहे तो छान. तोच गुलदस्ता तुम्ही सुद्धा. धन्यवाद सागरिकाचे करतो की तिनं हे प्रोजेक्ट केलं आणि मला गायला बोलवलं. त्यामुळे आणखी आनंद मला मिळाला. आणि निलेश तर त्याचे खूप छान हिंदी गाणं आम्ही ते ठेवलेलं आहे. अच्छा, आता फार जास्त ठेवू नये असं वाटतं मला. लवकर बाहेर यावं, त्यासाठी भेटू आपण लवकरच. पण हाच जो गुलदस्ता आहे जसा सरांनी सांगितला सागरिका म्युझिक वरती रिलीज झालेला आहे, सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वरती ॲज वेल ॲज रेडिओ सिटी वरती सुद्धा एक्सक्लुझिव्हली आहे. नक्की ऐका आणि खूप प्रेम द्या. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.